त्यांच्या आदेशाप्रमाणे या परिसरामध्ये 4 कुटुंबामध्ये मासिक नवेहवन कार्य पार पडले। त्या प्रित्यर्थ एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे। त्यात स्वयं सृष्टीचे विधाता, बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा जमजेजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या आई बाबाच्या संघर्षमय जीवनाला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मारुतराव राऊत गुरुजी यांना माझा नमस्कार। मंचकावर उपस्थित या परिसरातील मार्गदर्शक माननीय शिवणकरजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे माजी संचालक महोदय भेंडारकरजी यांना माझा नमस्कार। उपस्थित प्रत्येक परिसरातून आलेले मार्गदर्शक मंडळी, आदरणीय सन्माननीय संतूर ब्राह्मण, उपस्थित सर्व सेवक सेविका, बालगोपाल, सर्वांना माझा नमस्कार। बरेच असे सुंदर अनुभव आपल्याला बाबाच्या कृपेमुळे या ठिकाणी ऐकायला मिळत आहे। आणि मार्गदर्शन करताना किंवा सेवकांनी अनुभव सांगताना हा एक विशेष शब्दावर खूप भार दिलेला आहे की ज्या ज्या सेवकांनी भगवत कार्यात जाऊन आपली उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये बाबांनी प्रकाश दिलेला आहे। प्रत्येकाचे अनुभव आहे, तुम्ही विशेष लक्ष देऊन ऐकलं असेल तर बघा। आता संदीप भाऊ टाले यांनी सांगितलं, आता मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं, या अगोदर त्यांनी सुद्धा अनुभव सांगितला। त्यावेळेस प्रत्येकाच्या अनुभवामध्ये असं विशेष लक्षात आलं आहे की जो सेवक किंवा सेवकीन ताई या बैठकीचा जो उपयोग करून घेत असेल, त्यांच्या जीवनामध्ये जे संकट असतील किंवा काही जो त्रास असेल जीवनामध्ये, जो कार्य घेतल्यावर सुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबातून निघत नसेल, त्या बैठकीत बसल्यावर सेवकांच्या अनुभवाच्या अनुभवातून आपल्या जीवनातील प्रश्न सुटलेले आहेत। तर किती महत्वाची आहे बैठक, त्यासाठी बाबांनी ही कर्मशाळा लावून दिलेली आहे। जो सेवक त्या शाळेमध्ये जाईल त्याचे जीवन उंच झाल्याशिवाय राहणार नाही। असे बरेच अनुभव आहे, आम्ही नागपुरात नेहमीच ऐकत असतो। त्या बैठकीचा खूप मोठा फायदा आहे। आपण या ठिकाणी बसलेले आहात, आपल्या जीवनातील अनमोल वेळ आपण या बाबांच्या कार्यासाठी दिलेला आहे। आज आपण या मंडपात बसलेलो आहे तर आपण सत्य कृपेसोबत आहोत। कशासोबत आहोत? या ठिकाणी सत्य कृपा वावरत आहे आणि आपण त्यांच्यासोबत वावरत आहोत। तर किती मोठं भाग्य आहे ना आपलं भाग्य। आपण सत्य कृपेला आज साथ देत आहोत। जीवनामध्ये आपण आपापले कर्म करतच असतो, पण या कार्यामध्ये जो सेवक या ठिकाणी पाणी वाटेल किंवा या बैठकीत बसत सुद्धा जो बसत आहे किंवा श्रवण भक्ती करत आहे, ऐकत आहे किंवा मार्गदर्शन सुद्धा करत आहे, प्रत्येक कार्याला एक महत्व आहे। या बाबांच्या सत्य कार्याला जो सेवक आपापल्या परी सहकार्य करत असतो, त्या परी त्या सेवकाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे। खूप मोठा माझ्या स्वतःचाच अनुभव आहे। माझ्यावर एकूण 22 लाखाचं कर्ज होतं। संदीप भाऊंनी सांगितलं, ज्याप्रमाणे मी भगवत कार्य करायला जात होतो त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये बदल घडत गेला। माझी प्रकृती सुधारत गेली, त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा झालं। माझ्या जे 22 लाखाचं कर्ज होतं, माझं आयुष्य निघून गेलं असतं, पण मी ते कर्ज फेडू शकलो नसतो। मी या कार्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, ऐकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जीवनामध्ये ज्या उणीव होत्या, ज्या मी चुका करत होतो, त्या रोज एक चुका मी सोडण्याचा प्रयत्न केला। या कार्यामुळे अवघ्या 3.5 वर्षामध्ये बाबांच्या कृपेमुळे मी ते कर्ज देऊ शकलो। काय नाही घडू शकत या मार्गामध्ये, त्या सेवकाची फक्त प्रवृत्ती पाहिजे। सेवक या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे जे आपण ऐकतो त्यातून आपली सुधारणा केली तर आपलं जीवन सोनं झाल्यासारखं होणार नाही, झाल्यासारखं होईल। असे सुंदर या बाबाच्या कार्यामुळे आपलं जीवन बनू शकते। तर बोलणारे भरपूर असल्यामुळे आणि मला कमी वेळ दिल्यामुळे आपण या कार्यात जाऊन आपलं जीवन सुंदर आणि चांगलं करावं, अशा प्रसंगी मी एवढंच बोलून माझे 2 शब्द इथेच थांबवितो। सर्वांना माझा नमस्कार।